ओके सो नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो फिशरमॅन विलेजला आणि आपली रूम आहे काटला हाऊस. एकदा रूम टूर करतो. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. चला या व्हिडिओला. सो ही आपली रूम आहे. ठीक आहे. सो इथे 3 जण, ॲक्च्युली आम्ही 6 जणांसाठी रूम घेतली आहे. सो अजून एक मॅट्रेस आम्हाला भेटणार आहे. सो मागे आणि व्ह्यू दाखवतो मित्रांनो. व्ह्यू बघा, काय जबरदस्त असा व्ह्यू आहे. ही रूम तर छोटीच आहे, 6 जणांच्या हिशोबाने. टॅरिफ वगैरे तुम्हाला नंतर सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये. पण गॅलरीचा व्ह्यू बघा, एकदम इथे संध्याकाळी बसायला आणि इकडचा व्ह्यू बघायला काय मजा येणार आहे. जबरदस्त अशी मजा तर येणार आहे. आता पूल एकदा दाखवतो आणि इथे आम्ही संध्याकाळी बोटिंग करणार आहे. बघा इथे बोट लागलेली आहे आणि हे बघा इथे बोट आहे आणि संध्याकाळी इकडे असे बगळे असे एकदम असे वाचवाच वाचवाच करत असतात ना, त्याच्यामध्ये आम्ही बोटिंग करणार आहे. तिथं दाखवणार आहे. एकदा पूल दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, पूलकडे जातो, पण एकदा रूम अजून एकदा नीट बघून घ्या कशी आहे. आणि रूमचा जो टॅरिफ आहे ना ते सांगतो पहिले. रूम कितीला पडली ते ऑलमोस्ट आम्हाला 15,000 रुपये लागले 6 जणांचे. पण ह्याच्यामध्ये पॅकेज सगळे इन्क्लुडेड आहे, जसं जेवण वगैरे आमचं 6 जणांचं पॅकेज इन्क्लुडेड आहे. आणि रूमचे मला वाटतं काहीतरी 8,000 रुपये होते आणि 7,000 रुपये आमच्या खाण्याचे आहे. ठीक आहे. सो या रूम एकदा दाखवतो. रूममध्ये थोडंसं सामान अस्तव्यस्त आहे कारण आत्ताच जस्ट आम्ही आलेले आहेत. सो रूम आमची ही AC आहे, वरतून पंखा वगैरे आहे. 3 जणांची झोपायची जागा, खाली 3 जणांची झोपायची जागा. वरती आम्ही 6 मित्र टोटल आलेलो आहोत तिथे. आणि हा आपल्याला एक TV दिलेला आहे यांनी, AC दिलेला आहे आणि सगळं वूड वर्क आहे. बघू शकता एकदम सगळं जे आहे वुडन कॉटेज आहे. हे एकदम असं मस्त वुडन कॉटेज केलेलं आहे या लोकांनी. सो बघूया आजचा दिवस इथे कसा जातो, एक्सपिरियन्स कसा आहे. एकदा पूलकडे घेऊन चालतो तुम्हाला. पूल बघा, पूल नक्कीच एन्जॉयबल असणार आहे. जेवण तुम्हाला दाखवणार आहे मी. आमचं जेवण मी तुम्हाला सांगतो काय. एक नॉनव्हेज असणार आहे प्लॅटरमध्ये आणि एक व्हेज असणार आहे. जेव्हा समोर येईल ते तेव्हा तुम्हाला दाखवतो. पण आता सध्या पूलकडे जाऊया. चला. ओके, सो आता आम्ही चाललेलो आहे जेवायला. बघूया जेवायला काय काय आहे. सगळा मेनू तुम्हाला दाखवणार आहे. ऑलमोस्ट 1:30 वाजताचा टाईम असतो इथे जेवायचा. सो घेतो सगळं त्याच्यामध्ये जे असेल ते. लेट्स गो. सो थाळी आलेली आहे आपली आणि व्हेज थाळी पण आलेली आहे, चिकन थाळी पण आलेली आहे. दोन्ही दाखवतो. सो एक एक करून बघा. सो मस्त आहे आणि व्ह्यू पण मस्त आहे, सिनरी पण मस्त आहे. सिनरी पण दाखवतो, थाळी पण दाखवतो. एन्जॉय करा इकडचा व्ह्यू आणि थाळी. सो ही चिलेची थाळी आहे. ह्याच्यामध्ये बघू शकता भाकरी आहे, चिकन हक्का नूडल्स, त्यानंतर ही पनीरची भाजी आहे, त्याच्यानंतर ही चिकनचा रस्सा आहे, चिकन सुक्का आणि थोडंसं कांदा बटाटा आणि भाकरी आणि चपाती आहे. सो ही सगळी नॉर्मल थाळी आहे आणि व्हेजमध्ये काही जास्त एक्स्ट्रा नाही आहे, बट चिकनमध्ये भरपूर सगळं आहे. सो ही भाजी आणि हा आहे इकडचा व्ह्यू जेवतानाचा. मस्त असा व्ह्यू अशी. आणि 3rd नंबरची आमची कॉटेज आहे इकडची. संध्याकाळी ह्याच बोटेमधून आम्ही इथून फिरणार आहे आणि लेट्स गो. खाऊया आता आणि एन्जॉय करूया. ओके, सो फायनली माझी डिश आलेली आहे. याच्यामध्ये आहे पनीरची भाजी, भात, कुरडई, पोळ्या आणि भरपूर काही आहे. सो मी पण एन्जॉय करतो. बाकी सगळे तर खाता येतच आहेत. बघू शकता बाकी सगळ्यांनी तर खायला सुरुवात केली. बघा चिलेनी आमचे जेवण वगैरे सगळे झालेले आहेत. आता तुम्हाला रूम दाखवतो आणि पूलमध्ये जाणार आहेत सगळं. बघा चिले कसा रेडी होऊन आलेला आहे एकदम पूलमध्ये जाण्यासाठी. कुत्रा आहेस काय पोहायला? तसा कुत्रा पोहतो तसा. अंडर द वॉटर. हां ठीक आहे. चला आता रूम दाखवतो तुम्हाला एकदा. रूम वगैरे बघून घ्या. बाहेरूनच दाखवणार, आतमध्ये वगैरे काय जाण्याची गरज नाही. माझी जशी रूम होती तशीच बाकी सगळं असणार आहे. सो चेकआउट करा आणि मस्त फवारा वगैरे येते. लेट्स गो. सो हा जो आहे तो काही काटला हाऊस आहे. हे सगळे जे काटला हाऊस आहेत त्या साईडला पाम्पलेट आणि हे वरतून मस्त फवारा येतो ना पाण्याचा. मस्त झुळूक झुळूक येते इथे. हा सोम बघा, सोम रेडी आहे. सोमला बुडण्यासाठी रेडी येतो. बुडण्यासाठी आम्ही दोघं रेडी. हा सेकंड वाला आपला आहे ना. गोलमाल रिटर्न. हा सेकंड, हा आमचा आहे. हा सेकंड वाला. आपली गाडी इकडे उभा आहे. इकडे पार्किंगला भरपूर सगळी जागा आहे. हे चल पक्षी पण आहेत इथे. हे इकडे पक्षी आहेत वेगवेगळ्या टाईपचे. इकडेच आहेत ना, वरती आहेत का इकडे आहेत? इथे आहेत. हे बघ इथे बघ ना, इथे वेगवेगळ्या टाईपचे पक्षी आहेत भरपूर सगळे मस्त पैकी. हे बघा इथून जवळूनच दाखवतो. हे बघा इथे वेगवेगळ्या टाईपचे पक्षी आहेत. ते बसलेले आहेत. खाली पोपट आहेत. पोपट. तर मित्रांनो दोघं अंडर वॉटर चॅलेंज करतो एकदा. बघूया कुठे निघतो आम्ही दोघे. लेट्स गो. तू 1 2 3 बोल, आम्ही जातो. 3 2 1.
आपण झाडाच्या तर मागे मित्रांनो फिशरमॅन विलेज मध्ये आम्ही करत आहोत दोघं बोटिंग आणि आम्ही तिकडून बोट इथपर्यंत आणली. किती लांबचं अंतर आहे एकदा दाखवते. आणि खूप अवघड आहे हे, असं एवढं सोपं नाही. जसं सोपं दिसतंय ना अजिबात सोपं नाही. आम्ही बोट क्रॅश सुद्धा वाचवलाय मी आणि चिलेनी. चिलेला पण दाखव हे माझा मित्र चिलेला बॉडी दाखव. पंप झाली. काय बॉडी बनली एकदम. आणि समोरचा जो दृश्य आहे सनसेट जो सनसेट पॉइंट आहे हा इथून जो सनसेट दिसतो तो कुठूनच नाही दिसणार तुम्हाला. म्हणजे हा फिशरमॅन विलेज मधून फिशरमॅन विलेज मधून बाकी तर दिसेल दुसरीकडे. एकदम मजा आली. चिलेला पण विचार एक्सपिरियन्स. चिले सांगतोय बघ निवांत एकदम. वरती फिरतोय. अरे गप्रे अरे उलटे फिरतो. गप्रे काय अरे काय चालू आहे आपलं. व्हिडिओ काढून घे. अरे मी मारला तर उलटा फिरेल. मी मारतो साईडून तो मारला पण पाहिजे ना त्याने. आता कशी मजा येते. एक्सपिरियन्स नाही तरी पण ठीकठाक प्रगती चालू आहे माझी. आणि चांगलं वाटतंय. कावळे पण आहेत. कोण आहे ते बदक पण आहेत मागे आणि मस्त मजा करतात. जवळ आले की त्यांना पण तुम्हाला शूट करून दाखवतो. चिले तू नको फिरू ना. आता ठीक आहे एवढाच व्हिडिओ आहे. आता आम्ही बदक दाखवतो तुम्हाला. बदकच्या जवळ जाऊन चल. बदक जवळ घे गाडी. आम्ही फार मेहनत करतोय इथे आणि स्वभाव आमची फक्त हे करतोय विटंबना. मराठी शब्द आहे हा. गोल फिरतोय ना. ठीक आहे आपण लांब तरी आलेलो आहेत भरपूर. आता हे बदक आपल्याला बदकांचा पिछा करायचा आहे. बदकांचा पिछा आपल्याला तिकडे घ्यायची गाडी. पार्क गाडी उस तरफ ले चलो. चल ए चिले धक्का मार. आम्ही भरपूर आतमध्ये आलेलो आहोत. पाण्याच्या खूप खोल मध्ये आम्ही आलेलो आहोत. लास्ट इथून जे सूर्य दाखव कसा दिसतो इथून. हे बघ इथे सनसेट जबरदस्त सनसेट पॉइंट आहे. बघा इथे सनसेट पॉइंट. आणि आम्ही लास्ट कोपऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार इथे. जर गेलो तर ठीक आहे. नाही गेलो तर आम्हाला जसं जमन तसं आम्ही फिरून परत नेण्याचा प्रयत्न करू. ओके सो आता आम्ही फिशरमॅन विलेज मध्ये बोटिंग करत आहोत आणि तुम्हाला सनसेट दाखवतो इथून. काय सनसेट आहे दाखवा जरा चिले महाराज. आहे का नाही भारी. मजा आली का नाही. पाणी आम्ही तिथून बोट घेऊन आलोय. चिले आणि मी दोघच चालवत होतो. त्याच्यानंतर आता सध्या आमच्या दुसऱ्या मित्रांना आम्ही दिलेली आहे पण ते काय वाटत नाही. ते पण गोल गोलच फिरवत आहेत. पण ठीक आहे आता जो सनसेट आहे ना मजा आली. ठीक आहे हेच करत आहे ती की नाही आपल्याला किनाऱ्यावर घेऊन चला. पण तिला एवढं सुखरूप आणलं इथे मी. अरे उलटी फिरेल म्हणून मी जरा नेतो तिकडेच नेतो. सीधा नेतोय. जास्त पेलं तर उलटी फिरेल. टेन्शन नको घेऊ रे. तुला पोचवतो. हे कोण आले. हे तुम्ही समोर पण बघा. मस्त आहे ना पांढरे पांढरे. तुमचा आवाज पण सेम येतोय आमच्यासारखा. हमारा पार्टी आहे. हमको नाही जीतना है. कुठं चालला बाबा इकडे. चला आपली गाडी आपला आला. हे आपला घर आला. कुठे पण ठीक आहे आता जो सनसेट आहे ना मजा आली. ठीक आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतील. आणि बघा ही स्वप्नाली केवढी खुश दिसते. कधीपासून माझी हेच करत आहे ती की नाही आपल्याला किनाऱ्यावर घेऊन चला. पण तिला एवढं सुखरूप आणलं इथे मी. ठीक आहे चला इथेच व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला लाईक करा कमेंट करा. बाकी राहू दे. चला टाटा बाय बाय.